रसिका हो नमस्कार. मी अश्विनी महेश निवर्गी, लेखिका अश्विनी यूट्यूब चॅनलच्या पुस्तक परिचय व चर्चा या उपक्रमाच्या आजच्या भागात सर्व रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या उपक्रमात आपण विविध लेखकांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या पुस्तकाविषयी, त्यांच्या ग्रंथाविषयी आपण त्यामध्ये चर्चा करत असतो. रसिका हो, ग्रंथ न वाचणारा माणूस म्हणजे फुफ्फुस निकामी झालेला माणूस. ग्रंथ हरवलेलं घर किंवा ग्रंथालय नसलेली महाविद्यालय किंवा शाळा म्हणजे जणू आत्मा हरवलेलं शरीर. विशेषतः शिक्षक, प्राध्यापक यांनी तर वाचन समृद्ध असायलाच हवं. ग्रंथ म्हणजे सरस्वतीच्या हातातल्या वीणेचा षड्ज जणू. वाचन समृद्ध व्यक्तीच उत्तम लेखक होऊ शकते, कारण प्रवीण दवडे सर म्हणतात तसं की पुस्तकांना जवळ घेता घेता एक दिवस पुस्तकही आपल्याला जवळ घेतात आणि मग वाचकाचा प्रवास हा लेखक होण्याकडे सुरू होतो. तर अशाच एका वाचन समृद्ध लेखकाचं पहिलं पुस्तक, पहिलं साहित्यिक अपत्य आलेलं आहे आणि ते आहेत प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर सर. मी त्यांचं आपल्या लेखिका अश्विनी युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत करते. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. भावी पिढ्यांशी बोलतो आम्ही हे पुस्तक हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर सर. सर लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी ते लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या पुस्तकाचे म्हणजेच या लेखसंग्रहाचे प्रकाशक आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक चिद्दरवार सर. या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांची. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. या लेखसंग्रहाला पाठराखण लाभली आहे डॉक्टर संजय कुलकर्णी. कानाक घसा तज्ञ आहेत आणि स्वतःही उत्तम लेखक आहेत. या लेखसंग्रहामध्ये 40 लेख आहेत आणि याचं एक वैशिष्ट्य हे आहे की विषयांचं वैविध्य आपल्याला याच्यामध्ये आढळून येतं. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पर्यावरण विषयक, स्त्री सन्मानाविषयक असे अनेक लेख यामध्ये आहेत. याचबरोबर काही लेख ललित लेखनाकडे पण झुकलेले आहेत. आपण आता या लेखकाचं म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर सरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि त्यांना मी पहिला प्रश्न हा विचारते की सर, हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? कारण तुम्ही प्राध्यापक आहात. अध्यापनाच्या माध्यमातून तरुणाईशी म्हणजे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी तर तुम्हाला नेहमीच मिळते. एवढंच नव्हे तर अनेक पालक सभांना तुम्ही जाता, व्याख्यान देता, अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं जातं. त्यावेळेला समाजाशी, पालकांशी सुद्धा चर्चा करण्याची संधी तुम्हाला नेहमीच मिळते. असं असताना पुस्तक रूपानं हे सगळं यावं असं तुम्हाला का वाटलं? प्राचार्य शिवाजीराव भोसले असं एकदा म्हणाले होते की बोललेलं वाहून जातं आणि लिहिलेलं मागे राहतं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक शाळा महाविद्यालयामध्ये पालक मेळाव्यांना उपस्थित राहता येत होतं. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात रुजू झाल्यापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी जाता आलं, तरुणाईशी संवाद साधता आला. परंतु तो संवाद काही मर्यादित व्यक्तींपुरता असायचा आणि मग कालांतराने ते विसरूनही जायचो. त्याचबरोबर काही वेळेला असं वाटायचं की आपण लिहिलं पाहिजे आणि मग वर्तमानपत्रामध्ये लिहायला सुरुवात केली. वर्तमानपत्रात लिहिल्यानंतर सुद्धा काही लोकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की जेवळीकर तुम्ही लिहितायत ते खूप चांगलं आहे, परंतु ते एका दिवसापुरतं मर्यादित राहत आहे. आणि मग वर्तमानपत्रातलं लेखन हे दीर्घकाळ वाचकांपर्यंत पोचत नाही किंवा अनेकांपर्यंत तो भागच लक्षात राहत नाही. मग त्याला कुठेतरी एकत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सुट्या सुट्या फुलांना एकत्र करून माळ तयार करावी, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवरचे हे 40 लेख एकत्रित करण्याचा मनोदय माझ्या मनामध्ये रुंजी घालू लागला. त्याला डॉक्टर संजय कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य धनंजय गुडसुरकर यांनी खतपाणी घातलं आणि खऱ्या अर्थानं लोकमंच पत्रकार रवी हसरगुंडे यांनी मला वेळोवेळी लिहितं केलं. त्यांची अशी भावना होती की सातत्याने सर लिहित राहा, तुम्ही लिहित राहिलात तर मग त्यानिमित्ताने
तुमचे विचार अनेकांपर्यंत पोहोचतील आणि मला देखील असं वाटलं की आपण लिहित राहिलं पाहिजे. लिहित गेलं तर आपले विचार अनेकांपर्यंत पोहोचतील. आणि म्हणून मग ते सगळे लेख कोरोनाच्या अगोदर, कोरोना नंतर आणि कोरोनाशी निगडीत अशा पद्धतीने ते सगळे लिहित गेलो आणि मग त्याचा एक संग्रह भावी पिढ्यांशी बोलतो आम्ही म्हणून या रूपात आला. याला जे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या ह्याच्यावरचं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ डॉक्टर संजय कुलकर्णी यांनीच दिलेलं आहे आणि त्याला पाठराखण देखील संजय कुलकर्णी यांचीच आहे. संजय कुलकर्णींची पाठराखण घेण्याचं कारण असं होतं की संजय कुलकर्णींनी हा सगळा भाग हे पुस्तकातलं एक ना एक प्रकरण वाचलेलं होतं. शिवाय त्यांनी मला सांगितलं असं की आपण हे खडून लिहू, कारण तुम्ही पुढच्या पिढींशी बोलतायत म्हणून हे कुठले इमेज घेतलेली नाहीये. तर संजय कुलकर्णींनी स्वतः हाताने हे सगळं तयार केलेलं आहे. म्हणून मग मी व्यक्तिशः त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हे जे पुस्तकाला प्रस्तावना मिळाली ते प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांची मिळाली. त्याच्यामुळं अधिकच या पुस्तकाची उंची वाढली. म्हणजे माझे लेख जरी सगळे वाचणं ज्याला शक्य होणार नाही त्यांनी किमान प्रस्तावना जरी वाचली ठाले पाटील सरांची तरी देखील या पुस्तकामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते अनेकांपर्यंत पोहोचू शकतं. नक्कीच सर, मुखपृष्ठ अतिशय बोलकं आहे आणि त्यातल्या प्रत्येक वाक्यामधून बरेच अर्थ त्याच्यामधून आपल्याला प्रतीत होत राहतात, ध्वनित होत राहतात. तर त्यामुळं डॉक्टर संजय कुलकर्णी सरांनी खरोखर अतिशय बोलकं, अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. सर, या पुस्तकाचे बरेच भाग आपल्याला पाडता येतील. म्हणजे कौटुंबिक लेख आहेत, काही सामाजिक विषयांवरचे आहेत, काही राजकीय विषयांवरचे आहेत, काही शैक्षणिक विषयांवरचे आहेत. तर या सगळ्यांबद्दल आज आपण या मुलाखतीमधून चर्चा करणार आहोत. विद्यार्थी हा एकाच वेळेला कुटुंबाचा घटक, म्हणजे जसा महाविद्यालयाचा घटक असतो, समाजाचा घटक असतो, तसाच तो कुटुंबाचाही घटक असतो. प्रवीण दवणे सर एकदा एका पुस्तकात असं म्हणतात की महाविद्यालयामध्ये वर्गामध्ये प्रवेश करणं म्हणजे तडा पडलेल्या हजारो घरांमध्ये प्रवेश करण्यासारखं आहे. आता असं ते का म्हणतात की तडा पडलेल्या हजारो घरांमध्ये प्रवेश करण्यासारखं आहे? याची कारणं अनेक आहेत. दिशा भरकटलेल्या आईवडिलांची सैरभैर झालेली मुलं जेव्हा महाविद्यालयामध्ये येतात तेव्हा त्यांचं वागणं हा एक खूप मोठा ठळक प्रश्न समाजामध्ये आज होऊन बसलेला आहे. कारण तुटत चाललेली कुटुंब व्यवस्था, नात्यांबद्दलच्या ढळलेल्या निष्ठा, पालक पाल्य यांच्या संबंधातला भीषण अनादर हे सगळं याच्या पाठीमागे आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्यांविषयी खूप छान लिहिलेलं आहे. हे जे लेख आहेत ना, की गरज पालकांच्या प्रशिक्षणाची, पत्र समाजातील श्रीमंत बाबांना, मुलांना समजून घेताना किंवा अति काळजीचा पिंजरा तोडूया, या सगळ्या लेखांमधून तुम्ही या तरुणाईबद्दल आणि त्यांच्या पालकांविषयी खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. तर तुम्हाला जे जाणवलं त्याच्यावर तुम्ही आणखी प्रकाश टाका. मुळात मी आजूबाजूला हे सगळं चित्र पाहत होतो. कोणताही लेखक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा शब्दबद्ध करत असतो. मला देखील हे जाणवत होतं की मुलांची अति काळजी समाजामध्ये वाढू लागली आहे. म्हणजे आम्ही सुद्धा लहान होतो आणि आमचे देखील पालक आमची काळजी घेत होते, परंतु आता दिवसेंदिवस मात्र अति काळजी होते आहे की काय अशा रीतीने वाटू लागला आहे. पण पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जी मी अनेक लेखांमधून व्यक्त केली आहे, ती अशी की वृक्षाच्या वाढीसाठी सावली इतकीच उन्हाची पण गरज असते. सगळ्या पालकांना असं वाटतं आहे की मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला देईन, पण हे करत असताना त्याचं एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व सुद्धा विकसित होण्यासाठी आपण त्याला चालना दिली पाहिजे. ते अनेक पालक होऊ देताना दिसत नाहीत. बरेच पालकांच्या बाबतीत मला असं नेहमी वाटतं की हे पालक आहेत की मालक आहेत. कारण असं आहे की सातत्यानं मुलांना हे करू नको, ते करू नको, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, म्हणजे हे जे काही सारखे सातत्यानं त्यांना टोकणं आहे, त्यांना जे रागावणं आहे, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की मुलांची जी काही विकासाची जी काही विकास होणार जे काही आहे, वाढ होणं म्हणजे म्हणतो आपण, ते कुठल्याही प्रकारचे होताना दिसून येत नाही. म्हणजे तुला हे जमणार नाही, तू हे करू शकणार नाहीस, तू करू नकोस, तिकडे जाऊ नकोस, हे करू नकोस, ही अशा प्रकारची जी नकारात्मक विचारांची सरबत्ती पालकांच्या माध्यमातून मुलांपर्यंत सातत्यानं पोहोचते, ती त्यांच्या अंतर्मनात अशा रीतीने घर करून बसते की आपल्याला खरंच हे जमणार नाही. पण पालक असं का म्हणत नाहीत की तू करून बघ, तुला जमेल, प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे, आपण करूयात, चल मी तुझ्या सोबत येतो. अशी सकारात्मक विचारांची पेरणी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांशी संवाद साधताना करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु होतंय काय
की शिक्षण आणि कुटुंबातलं वातावरण ह्याच्यामध्ये सरमिसळ होते आहे. आणि मग आपल्या मुलाकडे आपण मूल म्हणून न बघता मार्कवान विद्यार्थी म्हणून बघू लागलो आहोत. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक पालकाला आपला मुलगा हा 99% 100% कसा घेईल, मेरिटमध्ये कसा येईल असं सगळ्याला वाटू लागलं आहे. आणि मग पालकांच्या अनाहूतपणे वाढत जाणाऱ्या अपेक्षा त्या पाल्यावरती अपेक्षांचं ओझं निर्माण करत आहेत. आणि त्यातून मग तो अत्यंत त्याची घालमेल अशी सुरू आहे. म्हणून मी अनेक लेखांमध्ये लिहिलं आहे की गरज पालकांच्या प्रशिक्षणाची, आता मुलांच्या शिक्षणाची नाही तर पालकांच्या प्रशिक्षणाची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की आता पालक सुद्धा पाल्यांना बोलत असताना अनेक वेळेला त्यांच्या जिभांच्या ज्या टाचऱ्या असतात, मी एका लेखामध्ये असं लिहिलेलं आहे की मानसोपचार तज्ञ एका पालक मेळाव्याला येतात आणि ते असं सांगतात की समोर काय फुगे ठेवलेले आहेत, काही फुगे ठेवलेले आहेत, दोरा ठेवलेला आहे आणि टाचऱ्या ठेवलेल्या आहेत, तुम्हाला जसा वापर करायचा तसा करा. आणि मग सगळेजण पालकांना सगळ्यांना असं वाटतं की आता आपण हा फुगा फुगवायचा आणि मस्त टाचणीला फोडायचा. प्रत्येकाला आपलं बालपण आठवल्यासारखं वाटलं आणि जवळजवळ त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 80 ते 90% पालकांनी ते सगळे फुगे फुगवले आणि टाचण्यांनी ते फुगे फोडले. फक्त त्यातले 5% पालक असे होते की ज्यांना असं वाटलं की हा फुगा फुगवायचा, दोऱ्याने बांधायचा आणि नंतर तो त्या मंचावरती नेऊन लावायचा. मानसोपचार तज्ञांनी हा सगळा घटनाक्रम पाहिला आणि त्याच्यानंतर मानसोपचार तज्ञ एकच वाक्य म्हणाले, ते असं म्हणाले की मुलांच्या या मनरूपी फुग्याला अनेक पालकांच्या जिभरूपी टाचऱ्यांनी फोडलं जात आहे. हे जे काही मानसोपचार तज्ञांचं विधान होतं ते प्रत्येक पालकाला अंतर्मुख करणार आहे. म्हणजे कदाचित आपण त्या पालक मेळाव्याला नसू, परंतु आपण सुद्धा स्वतःला जर असं विचारलं की बाबा माझ्या बोलण्यामुळे माझं पाल्य दुखावलं तर जात नसेल ना, त्याच्या मनाला काय वाटत असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पालकांनी सुद्धा मुलाच्या मनाचा विचार करावा आणि अति काळजी करू नये. शिवाय पालकांनी एक गोष्ट जाणीवपूर्वक करावी, हे मी अनेक लेखांमध्ये लिहिलेलं आहे. एका लेखामध्ये मी सांगितलं की बाबा मुलांना किराणा बाजार, लाईट बिल, फोन बिल, भाजीपाला खरेदी, बँकेचे पोस्टाचे व्यवहार, घरातील इतर कामे पालकांनी करू दिली पाहिजेत. सुरुवातीला मुलं चुकतील पण त्यानंतर ती नक्कीच शिकतील. पालकांनी मुलांची काळजी जरूर घ्यावी, परंतु आपलीच मुलं व्यावहारिक दृष्ट्या अपंग होणार नाहीत याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. पालकांनी मुलांचे मार्गदर्शक व्हावं, परंतु त्यांच्या कुबड्या बनू नयेत. कारण मार्गदर्शक हा दिशा दाखवत असतो, परंतु कुबड्या मात्र पुढे जाण्यासाठी त्याच्या कुबड्या मात्र आपल्या आधाराशिवाय एक पाऊलही त्याला पुढे टाकू देत नाहीत. आणि म्हणून पालकांनी कुबड्या बनू नये, त्याचं मार्गदर्शक बनावं. अशा प्रकारच्या अपेक्षा त्या सगळ्या लेखांमधून मी केलेल्या आहेत. अनेक पालकांपर्यंत त्या पोहोचल्या. अनेक पालकांनी मला व्यक्तिशः फोन करून सांगितलं की सर, आम्ही आमच्याच यशाचा टेप सातत्याने मुलांसमोर वाजवत होतो, परंतु आता आम्हाला तुमच्या लेख वाचल्यानंतर असं वाटू लागलं आहे की आपण त्याचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्याला स्पेस दिली पाहिजे. अगदी बरोबर आहे. खूप छान विचार मांडत आहात सर तुम्ही. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की अनेक पालकांना असं वाटतं की जे मला मिळालं नाही ते सगळं माझ्या मुलांना मिळावं, जे मी होऊ शकलो नाही ते माझ्या मुलांनी व्हावं. स्वतःची स्वप्न ते मुलांवर लादतायत आणि त्या स्वप्नांची ओझी ती मुलं वाहत 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 पुढे चाललेली आहेत. अजून एक मुद्दा तुम्ही खूप महत्वाचा मांडलात की मुलगा जर चुकला तर त्याला चुकू द्या. याचा अर्थ असा की मुलाला आपण अपयश पचवण्याची, स्वीकारण्याची सवयच लावत नाहीयेत. आपण त्यांच्याकडून सतत 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 फक्त यशाची अपेक्षा करत आहोत. परंतु एखाद्या क्षेत्रामध्ये तो चुकला, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, परंतु हा पराभव, हे अपयश पचवायची, स्वीकारायची किंवा त्या मुलाला अपयश येण्याची संधी सुद्धा आपण त्याच्यासमोर ठेवत नाही आहोत. आपण त्याच्याकडून फक्त यशाची संधी अपेक्षा करत आहोत की त्याने फक्त यशस्वीच झालं पाहिजे प्रत्येक वेळेस. आता आपण बोलता बोलता असंही म्हणालात सर की आजची पिढी ही मार्कवान झालेली आहे. मार्कवान मुलांची अपेक्षा आपल्या मुलांकडून सातत्यानं पालक करतायत. या संदर्भात पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारते. त्याच्यामध्ये 2 लेख असे लिहिलेले आहेत की जड झाले ओझे हा एक आणि परीक्षा केंद्रीय शिक्षण व्यवस्था. तर खरोखर आजची जी शिक्षण पद्धती आहे ती परीक्षा केंद्रीय शिक्षण पद्धती आहे. त्याचा परिणाम काय झालाय बरं की विद्यार्थी हे विद्यार्थी न राहता परीक्षार्थी झालेले आहेत.
त्याचा अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी होते आहे की विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्री झाल्यामुळं किंवा परीक्षार्थी झाल्यामुळं फक्त आणि फक्त परीक्षेत काय येईल किंवा परीक्षेत काय लिहायचंय एवढंच त्यांना फक्त अपेक्षित आहे. आणि त्यामुळं त्यांना इन्स्टंट आणि रेडीमेड शिक्षण हवं आहे. म्हणजे माझ्या परीक्षेत काय येणार आहे ते मला पुरवणारं साहित्य एवढंच त्यांना हवं आहे. आणि त्या दृष्टीने मग अनेक क्लासेस आलेले आहेत. या क्लासेसमध्ये फक्त परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तेवढंच शिकवलं जातं आणि विद्यार्थी सुद्धा भरपूर पैसे देऊन अशा क्लासेसला जातात. मला तर असं वाटतं की असे जे क्लासेस आहेत ती म्हणजे दुकानं आहेत की विद्यार्थी पैसे देत आहेत आणि ते विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्वाचं ते देत आहेत. दोघांचीही गरज भागते आहे. आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना, बहुतांशी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आल्यानंतर तासिकांना बसावं, तासाला बसावं, आपले प्राध्यापक काय सांगतात ते ऐकावं असं वाटत नाही. आणि मग असे जे प्राध्यापक असतात की जे फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं सांगतात, असे प्राध्यापक फार पॉप्युलर असतात, ते त्यांना आवडतात. पण असे जे प्राध्यापक आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं सांगतात, अभ्यासक्रमाचं सांगतात, पण त्याच बरोबर अवांतर पण महत्वाचं सुद्धा सांगतात किंवा जीवनविषयक काहीतरी सांगतात किंवा त्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने काहीतरी महत्वाचं सांगतात, असे प्राध्यापक विद्यार्थ्यांना पकवणारे प्राध्यापक वाटायला लागतात. तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय? अगदी खरं आहे. तुम्ही म्हणतायत त्या पद्धतीनं आता सगळी व्यवस्थाच परीक्षा केंद्री झाली आहे. आणि त्याच्यामुळे या पुस्तकामध्ये एक लेख असा लिहिला आहे की मी वर्गखोली बोलते नावाचं आत्मकथन. होय. ती वर्गखोली असं म्हणते की म्हणजे आता सध्या आपल्या काळात जसं अॅन्युअल पॅटर्न होता तसा आता न राहता सेमिस्टर पॅटर्न आला आहे. दर 6 महिन्याला परीक्षा होते. आणि मग ती वर्गखोली तिचं जे काही रुंदन आहे, तिचं जे काही आत्मकथन आहे, ती या लेखातून मांडते. अर्थात ते माझंच कथन आहे, मलाच ते सगळं समाजामध्ये दिसतं, पाहतो मी जेव्हा. तर ती वर्गखोली असं म्हणते की सेमिस्टर पॅटर्नमुळे वर्षात किमान आपली 2दा भेट होते, म्हणून विद्यापीठाचे आभार मानावेत. 75% हाजरीचा नियमच पाळला जात नाही, म्हणून विद्यापीठाकडे तक्रार करावी, या संभ्रमावस्थेत मी आहे. ती वर्गखोली बोलते. होय. आणि ती वर्गखोली असं म्हणते, परीक्षा असली की मी गजबजलेली असते आणि परीक्षा संपली की मी एकांतवास भोगते पुढच्या परीक्षेपर्यंत. अगदी बरोबर आहे. ती वर्गखोली अस्वस्थ आहे. ती वर्गखोली असं त्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणते आहे की तुमच्या वर्गात न येण्यामुळे केवळ तुमचंच नाही तर माझं सुद्धा फार मोठं नुकसान होत आहे. कारण तुमच्या निमित्ताने माझ्याही कानावरती 4 ज्ञानाचे शब्द पडत होते. पण आज तुम्हीच माझ्याकडे पाठ फिरवल्यामुळे गुरुजी देखील माझ्याकडे बघत बघत वर्गासमोरून निघून जातात. मी मात्र तिथंच वाट बघत असते तुमची आणि गुरुजींची. ती वर्गखोली बोलते. ती वर्गखोली अस्वस्थ आहे कारण सगळी शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी केंद्री न राहता परीक्षा केंद्री झालेली आहे. अगदी बरोबर आहे. आणि ती वर्गखोली इतकी अस्वस्थ आहे, ती वर्गखोली असं म्हणते, कालपर्यंत कायम तरुण असल्याचा अभिमान बाळगणारी मी आज मला माझंच वय कळेनासं झालं आहे. तिला तिचं वयच कळेना झालंय. त्याचं कारण असं आहे की आजूबाजूला दिसतायत ते केवळ निर्जीव बाक, काळा फळा, फॅन, ट्यूब, बंद दरवाजा, बंद खिडक्या, सगळं काही निर्जीव आहे. त्याच्यामुळे स्वतःचं वयच तिला कळेनासं झालं आहे. ही सगळी अवस्था शिक्षण व्यवस्थेत निर्माण होणं हे समाजासाठी फार मोठं धोकादायक आहे. म्हणून भावी पिढ्यांशी बोलतो आम्ही या पुस्तकामध्ये त्या वर्गखोलीचं रुंदन प्रकट केलं आहे. त्याचबरोबर एका लेखामध्ये परीक्षा केंद्री शिक्षण व्यवस्था असं देखील एक लेख लिहिला आहे. त्या लेखामध्ये सुद्धा सांगत असताना विचारांची मांडणी करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा हेच लिहिलं आहे की लहानपणापासून मुलांना ज्ञानाविषयी आपण काही बोलत नाहीत, मार्कांविषयी फक्त बोलतो, परीक्षेविषयी आपण बोलतो. आणि मग काय होतं की लहानपणापासून तोच संस्कार त्याच्यावरती होतो. एक लहान मुलगी चित्र काढते, 6-7 वर्षाची ती मुलगी चित्र आपल्या मामाला दाखवते आणि मामाला असं म्हणते की मामा बघ रे माझं चित्र कसं आलंय. आणि मामा तिला म्हणतो की बेटा खूप छान चित्र आलंय, मस्त आलंय. त्याच्यावरती ती मुलगी म्हणते की मस्त आणि छान म्हणून सांगू नकोस, तर तुम्हाला मार्क दे.
10 पैकी याला मार्क दे. म्हणजे लहानपणापासून एकच संस्कार झालाय, तो म्हणजे मार्क किती. आणि आपण देखील पालक म्हणून किंवा समाजामध्ये शिक्षक म्हणून देखील किती टक्के मार्क पडले याच्या पलीकडे त्या विद्यार्थ्यांना तुला काय समजलं, तुला त्यातून काय ज्ञान मिळालं, तुला त्यातून व्यवहाराचं बाबत कसं काय समजलं, याबाबत कोणीही काहीही प्रश्न विचारत नाही. 10वीला किती टक्के मार्क पडले, 12वीला किती टक्के मार्क पडले, जेईला किती मार्क पडले, नीटला किती मार्क पडले, हे सारखे प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या कानावरती सातत्यानं पडत असल्यामुळे त्याला त्याच्या डोक्यात एक आहे की परीक्षेतले मार्क आपली गुणवत्ता ठरवतात. आणि हे अत्यंत वाईट आहे. मार्कांवरून गुणवत्ता ठरवली जाऊ शकत नाही. हे आपण अनेक लोकांकडे पाहिल्यानंतर शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तेंडुलकरला 12वीला किती मार्क होते असं जर कोणी विचारलं तर आपण सांगतो की तेंडुलकर 12वीला नापास झाला होता आणि 12वीच्या वर्गामध्ये तेंडुलकर वरती पाठ होता. 12वीला मार्क कमी पडून सुद्धा तो आयुष्यात यशस्वी झाला ना. लता दीदींना विचारतो का आपण डिग्री काय होती त्यांची म्हणून, लता दीदींची, किंवा राजकारणामध्ये अनेक लोक यशस्वी होतात त्यांना कुठे आपण त्यांची डिग्री विचारतो, परंतु त्यांना किती कुठे मार्क विचारतो आपण, विचारत नाहीत ना. अनेक IAS सांगतात की मला 10वीला 35% मार्क पडले होते, 42% मार्क होते, पण तरी देखील ते IAS झाले ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जी काही मार्कांविषयीचा जो दुराग्रह करतो आहोत तो अत्यंत चुकीचा आहे. आणि नुसते मार्क मार्क म्हणून आपण पालकांनी जे काही बोबाटा केला आहे त्याच्यामुळे घरातलं वातावरण एकदम टेन्स झालेलं आहे. सर, तुम्ही आता जी परिस्थिती मांडत आहात ती अत्यंत वास्तव परिस्थिती आहे आणि तुम्ही ही दाहक परिस्थिती सातत्यानं बघत आहात. याच अनुषंगानं आणखी असंही सांगावंसं वाटतं की विद्यार्थी हा परीक्षार्थी झालेला आहे. त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की परीक्षेत किती मार्क्स पडले याच्यावरून त्याची गुणवत्ता, त्याची लायकी, त्याची पात्रता ठरवली जाते. आणि त्यामुळं परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थी कॉपी करायला उद्युक्त होत आहेत. त्याचा एक परिणाम आणखी असा होता आहे, मी हे पाहिलेलं आहे कारण मी स्वतः पण प्राध्यापिका म्हणून, प्राचार्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर त्याही वेळेला मी हे बघितलं की एखाद्या विद्यार्थ्याची जर कॉपी पकडली ना तर त्या विद्यार्थ्याला याची लाज वाटत नाही की आपण कॉपी करतोय, त्याला राग याचा येतो की माझी कॉपी पकडली जाते आहे. म्हणजे माझी कॉपी समोरच्या शिक्षकाने, इन्व्हिजिलेटरनी पकडली आहे याचा त्याला इतका राग येतो. म्हणजे मला असं वाटतं की शालेय वयापासून, महाविद्यालयीन वयापासून फसवाफसवी करून, कॉपी करून, फसवून आपण पास होऊ शकतो. पुढे नोकरीला लागताना भरपूर डोनेशन, देणगी किंवा जे काही नाव असेल, गोंडस नाव देऊन त्याच्या खाली त्यांना पैसे देऊन त्यांना नोकरी मिळते. म्हणजे जीवनामध्ये सुद्धा कुठेही अशा पद्धतीची फसवाफसवी करून आपण पुढे जाऊ शकतो. हे जर त्या विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्यानं बिंबवलं गेलं तर समाज म्हणून आपण पुढे आपलं स्वरूप कसं असणार आहे किंवा आपण कशा पद्धतीचा समाज घडवत आहोत याचा अगदी म्हणजे सखोल चिंतन करण्याची आज खरंच गरज आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की या विद्यार्थ्यांवर जे संस्कार केले जातात ते कुटुंबाकडून केले जातात. कुटुंबामध्ये आई वडिलांचे, आजी आजोबांचे संस्कार दिले जातात. खरं म्हणजे कुटुंब व्यवस्था ही भारतीय भूमीनं जगाला दिलेली देणगी आहे. इथं आपल्याकडे नात्यांमध्ये आदर आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की तरुण पिढी, आम्ही काय तुम्हाला सांगितलं होतं का आम्हाला जन्माला घाला म्हणून, असं आई वडिलांना विचारण्या इतकी बेताल झालेली आहे. आणि आई वडील, मला वाटतं मी एका लेखात पण हे लिहिलंय की सीमेवरचे सैनिक, दोन देशाच्या सीमेवरचे सैनिक दोन्ही देशांच्या एकमेकांकडे जसे संशयानं बघतात तसं सगळे नातेवाईक घरातले एकमेकांकडे संशयानं बघतायत. म्हणजे ज्येष्ठांना असं वाटतंय की आमच्या जवळचं का बरं या तरुणाईला द्या, आज जरी त्यांना अडचण असली तर उद्या यांनी आम्हाला नाही विचारलं तर आमच्या म्हातारपणचं कसं होईल. आणि तरुणांना असं वाटतं की आहे ना त्यांच्याकडे त्यांचं साठवलेलं, मग त्यांचं ते बघतील, आमच्या संसारात यांची लुडबुड कशाला, असं म्हणून ना. म्हणजे ज्येष्ठ वृद्धाश्रमामध्ये, मुलं पाळणा घरामध्ये आणि आई वडील दोघंही नोकरीवर, अशी परिस्थिती आहे. आता असं आहे की आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करत व्हॅलेंटाईन्स डे करतोय, मदर्स डे करतोय, फादर्स डे करतोय. एक भीती अशी व्यक्त केली जात आहे की काही वर्षामध्ये फॅमिली डे सुद्धा येईल. म्हणजे जसं व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, तसा फॅमिली डे. आणि मग एकाच कुटुंबातील आई वडील, मुलं एकत्र येतील वर्षातून एक दिवस आणि आपण आता छान एकत्र राहिलो म्हणून तो एक दिवस फॅमिली डे साजरा करतील
आणि पुन्हा आपापल्या ठिकाणी निघून जातील. तर ही परिस्थिती जर थांबवायची असेल तर तुम्ही फार सुंदर लेख लिहिलेले आहेत. ते म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतंय, या चिमण्यांनो परत फिरा, मुलांचे लग्न, पालकांच्या चिंतेचा विषय, घरचे पाहुणे आणि आई, एवढे लेख तुम्ही या कौटुंबिक विषयांवर लिहिलेले आहेत. तर याबद्दलचं तुमचं चिंतन तुम्ही आणखी मांडा या रसिकांसमोर. नक्की. सध्याची जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर की एक प्रकारे समाजामध्ये खूप मोठी एक दरी पडलेली आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की कुटुंब व्यवस्था ही भारताने विश्वाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. परंतु आज भारतातल्याच लोकांना कुटुंब व्यवस्थेचा विसर पडत चाललाय की काय? कारण न्यूक्लिअर फॅमिलीज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे वडील कुठे आहेत तर बेंगलोरला आहेत, आई कुठे आहे तर पुण्याला आहे आणि मुलगा कुठे शिकतो आहे तर मुंबईला शिकतो आहे. म्हणजे कोणाचंच कोणावरती नियंत्रण नाही किंवा काय चाललेलं आहे ते कळायला मार्ग नाही. आणि सुरुवातीलाच मी सांगतो की मुलाला बाप होणं टाळता येतं, परंतु बापाला बाप असणं टाळता येत नाही. अगदी त्याला खरं ते टाळताच येत नाही. त्याला असं वाटत असतं की बाबा आपल्या मुलाचं लग्न वेळेवरती व्हावं, ही त्याची एक भावना असते. मुलाचं काय मुलीचं काय आपल्या वेळेत लग्न व्हावं ही प्रत्येक पालकाची भावना असते. पण त्याच वयोगटातल्या म्हणजे तरुण वयोगटातल्या मुला मुलींना असं वाटतं की आमचं करिअर व्हायचंय अजून. आई वडिलांना असं वाटत असतं की बाबा आता वय झालेलं आहे आणि लग्न केलं पाहिजे, करिअर काय होत राहील, काय आमचं झालंच नाही की काय काय फरक पडतो. आणि आई वडिलांना असं वाटत असतं की बाबा ज्याने दिले आता चोची तोच देईल चारा, हात ठेवून भरवसा कर प्रवास सारा, अशी एक पालकांची भावना असते. पण मुलांना असं वाटतं की तसं नाही, आता ते ईश्वरावरती भरोसा ठेवण्यासारखा काळ राहिला नाही आणि आताची परिस्थिती जी आहे ती आम्हाला आमच्या हाताने घडवायची, आम्हाला आमचं विश्व निर्माण करायचंय, अशी जी काही मुलांची घालमेल आहे त्यातून मग हे सगळी दरी वाढत जाते. आणि मग मुलांना आपल्या आयुष्यामध्ये लुडबुड करणं हे कोणालाच आवडत नाही. आता सध्याची परिस्थिती तर अशी आहे की मुलं शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर राहतात आणि मग घरी आई वडील दोघच असतात. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की काही दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीत म्हणा किंवा परीक्षा झाल्यानंतर म्हणा किंवा अन्य काही कारणानिमित्त मुलं घरी येतात. मग मुलं घरी आल्यानंतर त्यांना मुलासारखी मुलीसारखी ट्रीटमेंटच मिळत नाही, त्यांना अगदी पाहुण्यांसारखी ट्रीटमेंट मिळते. म्हणजे मी अगदी अनेक ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की बाबा अरे तो मुलगा आहे, ती सून आहे, ती मुलगी आहे, ती घरी येत आहेत, त्यांनी घरच्यासारखं राहू द्या त्यांना. पण नाही, ते पायवर पाणी ठेवलंय, ते तिथं टॉवेल आहे बघ, तुला खायला काय करू आज, तुझ्या मनावर आज काय, बाहेर कुठे जायचंय का. म्हणजे एक ना अनेक विषय हे त्याच्या मनावरती कसे होतील. म्हणजे पाहुण्यांना जशा पद्धतीची वागणूक दिली जाते तशाच पद्धतीने सगळी वागणूक आपल्याकडे मुलांना दिली जाऊ लागली आहे, मुलींना देऊ लागली आहे. त्याचं कारण असं आहे की पालकांना असं वाटतं की लेकरं 2 दिवसा करता येतात, 4 दिवसा करता येतात, परंतु हे काही चांगलं चित्र नाही. म्हणजे ज्या काळामध्ये आई वडिलांची काळजी मुलांनी घ्यायची असते त्या काळामध्ये जर मुलांचीच काळजी आई वडील घेत असतील, काळजी घेण्याला विरोध नाही, परंतु आपण कशा पद्धतीने एकमेकांना वागणूक देतो आहोत याचाही या ठिकाणी विचार केला पाहिजे. मुलांनी आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे, आई वडिलांनी देखील मुलांना समजून घेतलं पाहिजे. हे दोन्ही अंगाने झालं पाहिजे, ही एकांगी प्रक्रिया नाही, हे दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की अनेक मुलांच्या बाबतीत आपण बघत असतो की पालक हा विषय जो आहे तो मुलांना नीटसा कळत नाही. आपल्या आई वडिलांना आपण पालक म्हणतो हे बऱ्याच जणांना कळत नाही. फमू शिंदेंना एका जणांनी असं विचारलं की फमू, आपल्या फॉर्मवरती जे काही वेगवेगळे परीक्षेचे फॉर्म असतात किंवा वेगवेगळे फॉर्म असतात त्याच्यामध्ये वडिलांच्या ठिकाणी पालक असं लिहिलेलं असतं, तर मग आईच्या ठिकाणी शेपू असं का लिहू नये. फमू शिंदेंनी सुद्धा त्याला तशाच पद्धतीने उत्तर दिलं आणि फमू शिंदेंनी सांगितलं की जी मुलं आपल्या वडिलांना पालक आणि आईला शेपू समजतील त्यांचा कडीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मुलांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपले आई वडील हे आपल्यासाठी दैवत आहेत. आपले आई वडील हे आपल्यावरती संस्कार करण्याचं काम करतात. आपले आई वडील आपल्या हिताचं समुपदेशन करत असतात. आपले आई वडील आपल्या आयुष्यामध्ये आडकाठी आणत नाहीत, तर ते आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. हे प्रत्येक मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आई वडिलांनी सुद्धा त्याची काळजी जरूर करावी, पण अति काळजी करू नये. मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं वृक्षाच्या वाढीसाठी म्हणजे सावली इतकीच उन्हाची पण गरज असते. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना पण शिकू दिल्या पाहिजेत. आणि म्हणून मग घरचे पाहुणे असेल किंवा मुलाचे लग्न पालकाच्या चिंतेचा विषय असेल किंवा सुख म्हणजे नक्की काय असतं, या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या. म्हणजे कोरोना काळामध्ये हा प्रसंग हे फार सगळ्यांना आठवत असेल
की सगळी जण पुण्या मुंबईवरून किंवा वेगवेगळ्या भागातून आपापल्या घरी आली होती, किंवा आई वडील त्यांना आवाहन करत होते की बाबा या आता, बास झाला आता, किती दिवस तुम्ही तिकडे राहणार, किती पैसे कमवणार, तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे, काय होणार आहे कोरोनामध्ये, जगामध्ये सगळा हाहाकार उडालेला आहे आणि आता तुम्ही या. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की असा एक दिवस आता काही काळानंतर ठरवला जाईल की या दिवशी सगळ्यांनी एकत्र भेटायचं, हे काही चांगलं लक्षण नाहीये. म्हणजे आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आपल्याकडे वेळ नसणं याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणजे आई वडिलांना भेटायसाठी तारीख ठरवायची गरज नसावी किंवा या ठिकाणी पाहुणे म्हणून जायची गरज नसावी, तर आपण घरचे आहोत आणि घरच्यांनी घरच्यासारखं वागावं आणि एक एकजीवपणा जो आहे तो निर्माण होणं कुटुंबामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही जशा पद्धतीने वागतात तेच पुढची पिढी वागणार आहे. कारण मुलं हे अनुकरणीय असतात. मी अनेक लेखांमध्ये ते लिहिलेलं आहे की मुलं ही अनुकरणीय असतात. जसं मागे मी सांगितलं होतं की एक पालक काय करतात की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी एक खोली बुक करतात आणि जाताना आपल्या मुलाला सोबत घेऊन गेलेले असतात. तो मुलगा बघतो आणि म्हणतो की कोणासाठी करतात, तो म्हणतो की आजी आजोबासाठी तुझ्या रूम बुक करतो आहे. तर तो म्हणतो की अजून एक रूम बुक करा. तर ते पालक म्हणतात कशासाठी, तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला पण लागेलच की रूम. म्हणजे हे जे काही अनुकरण आहे ते समाजामध्ये पुढची पिढी करत असते. त्याच्यामुळे पालकांनी देखील आपल्या वर्तनातून संस्कार पोहोचवले पाहिजेत. संस्कार हे काही केवळ पुस्तकातून पोहोचतात अशातला भाग नाही, तर घरातली वडीलधारी माणसं कशा रीतीने वर्तन करतात याच्यावर देखील त्याचा बराच अंश अवलंबून असतो. त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था सक्षम राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला नेहमी असं वाटतं मॅडम की या समाजामध्ये जे काही निर्माण झालेलं जे काही वाईट चित्र आहे ते जर दूर करायचं असेल तर त्याला दोन व्यवस्था अधिक सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे. एक कुटुंब व्यवस्था आणि दोन शिक्षण व्यवस्था. या दोन्ही व्यवस्था जर अत्यंत चांगल्या झाल्या, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा ओलावा निर्माण झाला तर निश्चितच समाजामध्ये जे काही विकृत स्वरूप निर्माण झालेलं आहे ते दूर व्हायला वेळ लागणार नाही. अगदी खरं आहे सर. कुटुंब व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था या दोन्हीही सुधारण्याची गरज आहे. या दोन्ही जेव्हा बदलतील तेव्हा समाज सुद्धा आपोआप बदलेल. सध्याची जी सामाजिक स्थिती आहे, सध्याचा जो समाज आहे त्याच्यावर सुद्धा आपण अगदी सखोल असं चिंतन मांडलेलं आहे आणि खरोखर हा प्रत्येकाच्या चिंतनाचा विषय आहे. समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर तुम्ही अनेक लेख लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे व्यर्थ न हो बलिदान, देणे महापुरुषांचे. आणखीन एक खूप छान लेख तुम्ही लिहिलाय तो म्हणजे गणेशोत्सव आणि विवेक जागरण. सध्या गणेशोत्सव ज्या पद्धतीनं साजरा होतो आहे समाजामध्ये तो बघितल्यानंतर असं वाटतं की टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा जो मूळ उद्देश होता तोच कुठेतरी हरवून गेलेला आहे आणि गणेशोत्सवाचं उत्सवी स्वरूप राहिलंय पण त्याचा गाभा मात्र कुठेतरी हरवत चाललेला आहे किंवा अनेक ठिकाणी तर तो नष्ट झालेला आहे. तर या समाजाविषयीच सुद्धा खूप छान विचार तुम्ही प्रकट केलेले आहेत, तर त्याविषयी सांगा. निश्चितच कुठलाही सण किंवा उत्सव हा मानवी मनामध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम करत असतो आणि मग गणेशोत्सव असेल किंवा त्याचबरोबर दुर्गाष्टमीच्या निमित्तानं आपण जे काही साजरा करतो दुर्गा उत्सव तो असेल, दिवाळी असेल, पाडवा असेल, दसरा असेल, यासारखे विविध सण असतात. ते आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम करतात. परंतु हळूहळू ज्या उद्देशासाठी हे सगळं निर्माण केलं होतं त्याचा कुठेतरी विवेक आपण हरवत चाललोय की काय, अशा प्रकारची एक अनामिक भीती माझ्यासारख्या एका शिक्षकाला, एका समाजातल्या नागरिकाला वाटू लागली आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की लोकमान्य टिळकांनी घरापुरता मर्यादित असलेला गणेशोत्सव किंवा शिवजयंती याला सार्वजनिक स्वरूप देत असताना अशी भावना त्यांनी व्यक्त केली की आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेसाठी गणेशोत्सव साजरा करायचा आहे. राष्ट्रीय विचार समाजातील तरुणाईमध्ये पेरण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. परंतु आज जेव्हा आम्ही गणेशोत्सवाकडे बघतो तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं की एका गणेश मंडळासमोर दुसरं गणेश मंडळ, मग इकडची आरती जेव्हा चालू असते तेव्हा तिकडचा डीजे चालू असतो किंवा गणेश मंडळाच्या गणपतीच्या पाठीमागे बसून पत्ते खेळणं असेल, गणपतीच्या समोर या ठिकाणी मद्यप्राशन करून नृत्याविष्कार करणं असेल किंवा अश्लील गाणे लावणं असेल, हे सगळं जे काही पाहतोत ना त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं माझ्यासारख्याला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे आणि आपण वर्गणी गोळा करत आहोत, खंडणी गोळा करत नाहीत, हे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवेने लक्षात घेतलं पाहिजे.
आपली सगळ्यांचीही सामाजिक बांधिलकी आहे. सण उत्सव तर झालेच पाहिजेत, परंतु त्याच्यातून रस्त्यांचं नुकसान होता कामा नये, कोणाची अडचण होणार नाही अशा पद्धतीने आपण वर्तन केलं पाहिजे. आजूबाजूला आपल्या घरं असतात, आजूबाजूला दुकानं असतात, तिथे येणारा ग्राहक वर्ग असतो, अनेक वृद्ध लोक येत असतात, अनेक आजारी लोक असतात. मग किती आवाज असावा त्या डॉल्बीचा? दरवेळेला आपण बघतो की आपण जेव्हा ते दुसऱ्या दिवशी कळतं आपल्याला की अनेकांना या ठिकाणी डॉल्बीच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आला. हे काही गणपतीला मान्य नाही ना. गणपती आपल्याला कधीच असं म्हणाला नाही की इतक्या आवाजाचा तुम्ही डॉल्बी लावा किंवा अशा पद्धतीने तुम्ही नृत्याविष्कार करा किंवा इतक्या वेळ माझी मिरवणूक चालली पाहिजे, असं कधीही गणपतीला अभिप्रेत नव्हतं. गणपतीला अभिप्रेत आहे की या उत्सवाच्या निमित्ताने समाजामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम व्हावेत आणि ज्याचा समाजाला फायदा व्हावा. उदाहरणार्थ, त्या कालखंडामध्ये जर आपण रक्तदान शिबिर घेऊ शकलो, त्या कालखंडामध्ये आपण वृक्षारोपण करू शकलो, त्या कालखंडामध्ये आपण डोळ्यांच्या तपासणीचं शिबिर घेऊ शकलो, त्या कालखंडामध्ये विवेक जागरणासाठी व्याख्यानाचं आयोजन करू शकलो. असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम ज्याच्यासाठी पैसे खूप कमी लागतात, परंतु त्यातून एक विवेक जागरणाचं काम मात्र खूप मोठ्या प्रमाणात होतं. परंतु कुठेतरी तो विवेक जागरणाचं काम हळूहळू कमी होऊ लागलेला आहे आणि मग त्याच्यामुळे मग खूप लोकांना मनस्ताप होतो. जर कोणी चांगलं सांगायला गेलं तर समोरचा त्याच्याबरोबर वितंड वाद घालतो. मग हे काही चांगलं लक्षण नाही. आणि गणपती असेल किंवा दुर्गा माता असतील किंवा कुठलाही सण साजरा करत असताना प्रत्येक तरुणाने, प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक मंडळाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे समाजासाठी करतो आहोत. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. म्हणजे देणे महापुरुषाचे हा लेख असेल किंवा गणेशोत्सव आणि विवेक जागरण असेल, यासारख्या वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून आपण सामाजिक जाणीवा कशा समृद्ध होतील यासाठी आपण त्याच्यावरती प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गणपती साजरा करत असताना सुद्धा कायदा व सुव्यवस्थेला आपण सहकार्य करतो आहोत का बाधा आणतो आहोत याचा देखील विचार केला पाहिजे. खरं आहे सर. गणेशोत्सवामध्ये हे नेहमी बघायला मिळतं की डॉल्बी जो वाजत असतो तो रात्री 2-2:30 पर्यंत चालू असतो. खरं म्हणजे शासनाने अनेक नियम बनवलेले आहेत, पण ते सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री 2-2 वाजेपर्यंत डॉल्बी वाजत असतो. गणपती ही बुद्धीची देवता आहे, तर या माध्यमातून आपण अशी प्रार्थना करूया की हे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळांच्या त्या ज्या कार्यकर्त्यांना या गणेशाने सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी जरा म्हणजे अर्थपूर्ण असे उपक्रम घ्यावेत, मनोरंजनाचे उपक्रम घ्यावेत. आणि लोकमान्य टिळकांना जो अभिप्रेत होता की वेगवेगळे उपक्रम घेऊन म्हणजे समाजामध्ये काहीतरी चांगलं घडावं, समाजामध्ये विविध सकारात्मक उपक्रम घडावेत आणि राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीनं सुराज्याकडे तुम्ही एक खूप सुंदर लेख लिहिलाय, स्वातंत्र्याकडून सुराज्याकडे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही याच्याविषयी खूप छान चिंतन मांडलेलं आहे. आणखीन एका गोष्टीवर सर तुम्ही फार सुंदर लिहिलंय, ते म्हणजे महिला आत्मसन्मानाच्या विषयी. एक पाऊल महिला आत्मसन्मानाकडे आणि हा नियम कोणी केला, दोन्ही लेख मला अतिशय आवडलेले लेख आहेत. मला नेहमी असं वाटतं की महिलांचा विचार केला तर महिला कुठंच सुरक्षित नाहीयेत. त्यांना सन्मानाची वागणूक तर कुठंच मिळत नाही. आणि आम्हाला जी सन्मानाची वागणूक मिळते ना, ती फक्त एकच दिवस मिळते, ती म्हणजे 8 मार्चला महिला दिन. आणि तो सुद्धा महिला दिन जोपर्यंत साजरा होतो आहे म्हणजे स्टेजवर भाषण करण्यापुरती आम्हाला सन्मानाची वागणूक मिळते. तर या दृष्टीनं सुद्धा तुम्ही खूप छान विचार मांडलेले आहेत, तर त्याबद्दलही आपण सांगावं. नेहमी मला वाटत आलेलं आहे की एक दिवसापुरतं कोणाचंही महत्व असं मर्यादित करू नये. म्हणजे जे महापुरुषांच्या बाबतीत देखील आपण करतो. म्हणजे 19 फेब्रुवारी म्हटलं की शिवाजी महाराजांवरतीच बोलायचं आणि पुन्हा वर्षभर त्यांचा विचार सुद्धा आपण आचरणात आणायचा नाही. किंवा 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलायचं आणि नंतर वर्षभर पुन्हा त्यांच्या विचारांचं स्मरण देखील करायचं नाही. किंवा 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे असतील किंवा आपले लोकमान्य टिळक असतील त्यांच्या विचारांचा जागरण करायचा, पण पुन्हा वर्षभर काही त्याच्याविषयी बोलायचं नाही. त्याच पद्धतीने 8 मार्चला महिला दिन, जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायचा आणि पुन्हा वर्षभर त्या महिलांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान द्यायचा नाही. हे काही फारसं निकोप समाजाच्या दृष्टीनं योग्य नाहीये. ही 2 चाकं आहेत किंवा कुठल्याही पक्षाला आकाशात उडण्यासाठी ज्या पद्धतीने 2 पंख लागतात, त्याच पद्धतीने स्त्री आणि पुरुष हे 2 पंख आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एका पंखाला आपण जर बाजूला सारलं आणि दुसऱ्या पंखाने उडतो म्हटलं तर कुठलाही पक्षी आकाशामध्ये गगन भरारी घेऊ शकणार नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महिलांना केवळ एका दिवसापुरता मान सन्मान देऊन चालणार नाही,
तर त्यांच्या दृष्टीनं आपण स्वतःपासून काही गोष्टी सुरुवात केल्या पाहिजेत, म्हणून तो लेख लिहिला. मुळातच काय आहे की आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असं सातत्यानं बिंबवलं गेलंय, म्हणजे अगदी कुटुंबापासूनच हे बिंबवलं गेलेलं आहे की मुलांना दिली जाणारी वेगळी वागणूक आणि मुलींना दिली जाणारी वेगळी वागणूक, याच्यातून देखील ह्या सगळ्या समस्या निर्माण होतात. आणि म्हणून मग महिलांना सुद्धा म्हणजे मला नेहमी असं वाटतं की महिलांना जोपर्यंत स्वतःच्या गुलामीची जाणीव होत नाही, तसेच आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे याचे आत्मभान निर्माण होत नाही, तोपर्यंत महिला सक्षमीकरण ही एक केवळ दिवा स्वप्नच राहणार आहे. त्याच्यामुळे महिलांना स्वतःला असं वाटलं पाहिजे की माझं स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि मी ते स्वतः निर्माण करेन. आणि जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की आता दिवसेंदिवस आपण बघतो आहोत की कुठेच महिला सुरक्षित नाही. म्हणून परवा एक मी लेख लिहिला होता, बालिका दीन होऊ नये, एक लेख त्या अनुषंगाने लिहिला. बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला की सर बालिका दीन होऊ नये असं का वाटतं. मी म्हटलं बालिका दीन होऊ नये असं माझं म्हणणं नाहीये, बालिका दीन होऊ नये, दीर्घ आहे, ती दीर्घ या दृष्टीनं आहे की दिवसेंदिवस आपण बघतो बदलापूरमध्ये शाळेतील 3.5 वर्षाची मुलगी असेल, कल्याणमधली 7 वर्षाची मुलगी असेल, नागपूरमधली 7-8 वर्षाची मुलगी असेल, राजगुरुनगर मधली मुलगी असेल, फक्त गावांची नावं बदलतायत, परंतु दिवसेंदिवस बालिका, स्त्रिया या असुरक्षित असल्याचं समाजामध्ये चित्र पाहायला मिळतंय. म्हणून केवळ एक दिवस आपण महिला दिन साजरा करून त्या महिलांना या ठिकाणी योग्य मानसन्मान देतो आहोत असं कदापिही मला कधीही वाटत नाही. त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जो काही मिळणारा मानसन्मान आहे तो आपण स्वतः मिळवला पाहिजे आणि तो एक दिवसापुरता मर्यादित ठेवता कामा नये. तर सातत्याने आपल्याला तो मानसन्मान कसा मिळेल, कारण काय आहे की आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेला मानसन्मान हा देखील मर्यादित स्वरूपाचा आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपली स्वतःची एक ओळख आहे ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महिला आत्मसन्मानाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण महिलांना काय करतो तर लक्ष्मी म्हणून तिची पूजा करतो, लक्ष्मी म्हणून आम्ही तिला मान देतो, तिला आम्ही या ठिकाणी सरस्वती म्हणून तिला मान देतो, तिला आम्ही दुर्गा म्हणून या ठिकाणी तिच्याकडे बघतो, परंतु तिच्याकडे एक माणूस म्हणून बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात देखील चातुर्वर्ण व्यवस्थेचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की या चारही वर्णांमध्ये सगळ्यात जर दुर्लक्षित कोण असेल तर ती स्त्री आहे, ती महिला आहे. आणि आजही जेव्हा आम्ही बघतो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आम्ही 75 वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे, म्हणजे अमृत महोत्सव आम्ही नुकताच साजरा केला, पण त्याही काळखंडामध्ये आम्ही बघतो आहोत की बोटावर मोजण्या इतक्याच महिला कुठेतरी पुढे जात आहेत. म्हणजे एकच महिला 75 वर्षामध्ये आम्हाला पंतप्रधान पदासाठी योग्य वाटली, इंदिरा गांधी. आम्हाला या ठिकाणी प्रतिभाताई पाटील आणि आता सध्या असलेल्या द्रौपदी मुर्मू या 2च महिला राष्ट्रपती या ठिकाणी पाहायला मिळाल्या. म्हणजे जी मुख्य पदं आहेत किंवा समाजामध्ये ज्या काही या ठिकाणी नोकरी व्यवसाय करणारे जे आहेत त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्याच महिला या ठिकाणी पुढे येताना दिसत आहेत. मग महिलांना आम्ही कुठे मानसन्मान देतो आहोत? ज्या ठिकाणी खरंच आरक्षण आहे त्या ठिकाणी महिलांना दिली जाते संधी, परंतु मला ते खऱ्या अर्थानं काही योग्य वाटत नाही. आणि म्हणून माझी स्वतःची धारणा अशी आहे की आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माणूस पण हिरावून घेणारी हजारो बंधनं झुगारून देत हजारो वर्षापासूनची वाट पाहत असलेल्या महिलांना मुक्त करण्यासाठी एक सक्रिय चळवळ उभी राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि परिवर्तनवादी महिलांमुळेच आज किमान एक दिवस साजरा होतो आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे तुम्ही सुद्धा अनेक महिलांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे, त्यांना या ठिकाणी लिहितं केलं आहे, बोलतं केलं आहे, एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. अशा पद्धतीच्या चळवळी, अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म सातत्यानं निर्माण करावे लागतील, तरच खऱ्या अर्थानं महिलांना योग्य मानसन्मान मिळेल असं वाटतं. खरं आहे सर, अगदी खरं आहे. मला असं वाटतं महिलांना लिहितं करण्यामागचा आमचा उद्देशच हा होता की त्या महिलांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ देणं आवश्यक होतं. कारण त्या महिलेला व्यक्त होण्यासाठी कुठेही जागा नव्हती, म्हणजे मिळत नाही सहसा. तर त्यामुळे तिच्या भावनांना वाट देण्यासाठी म्हणून आम्ही ते व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. तुम्ही सांगितलेलं अगदी खरं आहे. याशिवाय तुमच्या पुस्तकामध्ये अनेक विषयांचं वैविध्य मला दिसून आलं, पण त्यातला एक लेख मला फार मनापासून आवडला, तो म्हणजे कला शाखा एक बदलचा दृष्टिकोन. तुम्ही स्वतः सुद्धा कला शाखेचे आहात. आजपर्यंत काही म्हणजे बराच काळ असा आहे की ज्याच्यामध्ये पालकांचाच दृष्टिकोन असा होता किंवा अजूनही काही पालकांचा आहे की विद्यार्थी जर म्हणजे आपला मुलगा जर हुशार असेल, खूप जास्त चांगले मार्क्स मिळाले असतील तर त्याला सायन्सला घालावं,
त्याच्यापेक्षा थोडेसे कमी मार्क्स असतील परंतु गणितामध्ये बरा असेल तर कॉमर्सला घालावं, आणि ज्या मुलांना काहीच येत नाही किंवा अगदी कमी मार्क्स आहेत त्यांना मात्र आपण कला शाखेकडे घालावं. परंतु हे बरोबर नाहीये, हे खरं सुद्धा नाहीये. कारण त्यांना असं वाटतं की कला शाखेमध्ये जर आपल्या मुलाला घातलं तर त्याला फारशा काही संधी नाहीत, कुठून तरी कसं तरी एक पदवी त्याला मिळावी, एक पदवीधर म्हणून तो समाजामध्ये यावा, एवढा एकमेव उद्देश त्यांचा त्याच्या पाठीमागे असतो. पण तसं पाहायला गेलं तर कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक संधी आहेत, हे तुम्ही त्या लेखामध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं की या युट्यूब चॅनलच्या या व्यासपीठावरून, या माध्यमातून तुम्ही कला शाखेच्या विद्यार्थ्यांना पण थोडंसं मार्गदर्शन करावं, विशेषतः त्यांना करिअरच्या ज्या संधी आहेत त्याच्या संदर्भामध्ये. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कमी मार्क पडले म्हणून कला शाखेत प्रवेश, हे जे समीकरण किंवा समाजामध्ये हा जो काही एक प्रकारचा अजेंडा राबवला जातो तो अत्यंत चुकीचा आहे. मी असे अनेक उदाहरण सांगू शकतो की ज्यांना 10वीला किंवा 12वीला खूप चांगले मार्क पडले तरी देखील त्यांनी ठरवून कला शाखेत प्रवेश घेतला, कारण त्यांच्या समोरचं एक ध्येय निश्चित होतं. बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, वपू काळे असं म्हणतात की प्रत्येक माणसाला एक निश्चित ध्येय साध्य करेपर्यंत असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. एकदा का ती उंची आपण गाठली की असंख्य प्रश्नांची उत्तर ती उंची देत असते. म्हणून तुम्ही कोणत्या विद्याशाखेमध्ये प्रवेश घेतला यापेक्षा सुद्धा तुम्ही काय ध्येय ठरवलं आहे आणि कोणती उंची गाठणार आहात हे जास्त महत्वाचं. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की विश्वास नांगरे पाटलांचं नाव सगळ्यांना सुपरिचित आहे, जे IPS अधिकारी म्हणून सगळ्यांना माहिती आहेत. त्यांना 10वीला ते तालुक्यात प्रथम आले, 12वीला त्यांना 92% मार्क पडले. अनेक लोकांनी त्यांना डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी सांगितलं होतं, तरी देखील त्यांनी सांगितलं की मी कला शाखेत प्रवेश घेणार, आणि त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला आणि नंतरच्या कालावधीमध्ये ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्यांनी यश संपादन केलं आणि आज एक चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर आहे. अशा अनेक उदाहरण आहेत. आमच्या महाविद्यालयामध्ये, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थिनीला 98% मार्क पडून सुद्धा ती मुलगी कला शाखेतच प्रवेश घेतला तिने, आणि ती आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा केवळ शिक्षक होणं एवढेच मर्यादित कलाक्षेत्र म्हणजे कला शाखा ही मर्यादित नाही, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अनेकांना हे निश्चित खरं आहे की पोलीस भरती असेल किंवा तुमचं PSI STI ची तयारी करणं असेल, कोतवाल व्हायचं असेल किंवा अन्य जी काही पदं आहेत त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता कला शाखा एक उत्तम पर्याय आहेच. पण त्याही पेक्षा अधिक आता हल्ली काय झालं आहे की अनुवादाचं क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात व्यापक होऊ लागलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधलं जे काही साहित्य आहे ते मराठी भाषेत अनुवादित करणं असेल किंवा ते इंग्रजी भाषेत अनुवादित करणं असेल, ते हिंदी भाषेत अनुवादित करणं असेल, अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी कला शाखेतल्या मुलांची मागणी वाढते आहे. हे कला शाखेतल्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं आहे की पॉलिटिकल अनालिसिस हे कला शाखेतल्या विद्यार्थ्यांचं खूप चांगलं असतं, किंबहुना त्यांना तो विषय असतो. राज्यशास्त्र, लोकप्रशासन हे त्यांचे विषय असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष अशा विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. अशा कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे सुद्धा फोन येतात की सर अशी निवडणूक आहे आणि आम्हाला काही विद्यार्थी कला शाखेतले हवे आहेत, आणि ते जर आम्हाला तुम्ही दिलात तर त्यांना आम्ही 20-25 हजार रुपये किंवा त्याही पेक्षा अधिकचं मानधन त्यांना देऊ. म्हणजे हे कला शाखेतल्या विद्यार्थ्यांसाठी संधी नाही का? त्याचबरोबर आता वेगवेगळे इव्हेंट्स होतात, त्या इव्हेंट्स मध्ये देखील इव्हेंट मॅनेजर जे आहेत ते सुद्धा करण्याकरिता कला शाखेतले विद्यार्थी या ठिकाणी पुढे येताना दिसतात. म्हणजे एक ना अनेक संधी आहेत, फक्त आपलं लक्ष नसतंय. आपल्याला काय वाटतं की डॉक्टर, इंजिनियर झालं तरच आयुष्यामध्ये यशस्वी होता येतं, अन्यथा यशस्वी होता येत नाही, असं नाही. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कला शाखा असेल किंवा कोणती विद्याशाखा असेल, त्या विद्याशाखेमध्ये आपण किती जीव ओतून त्याच्यामध्ये भाग घेतो हे खूप महत्वाचं आहे. आणि केवळ परीक्षेपुरतं केलेलं अध्ययन हे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी करणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी अवांतर वाचन करावं लागेल, समाजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. म्हणजे एका लेखामध्ये मी त्याचाही उल्लेख केला आहे, मी पुस्तक बोलतोय नावाचा लेख जो लिहिला आहे तो सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून वाचावा ह्या पुस्तकातला. त्याचं कारण असं आहे, जेव्हा त्याला हे कळेल की बाबा ते पुस्तक काय म्हणत आहे, ते पुस्तक म्हणत आहे की बाबा अनेक दिवसांपासून मी तुमची वाट बघतो आहे परंतु तुम्ही माझ्याकडे येतच नाहीयेत, किंवा डोळे सरांनी जशी सूचना लावली होती महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्या काळामध्ये, कपाटातलं प्रत्येक पुस्तक आज डोकावून पाहत आहे आणि म्हणतंय की आज तरी मला कोणीतरी येऊन घेऊन जाईल.
माझा अंतरंग वाचून बघेल, उघडून बघेल, म्हणून ते पुस्तक वाट बघत आहे. अवांतर वाचनाशिवाय तुम्हाला अशा प्रकारच्या संधी काय काय आहेत हे तुमच्या लक्षात येणार नाही. वाचन, मनन, लिखाण, चिंतन या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कला शाखा ही खूप प्रेरणा देते. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा सुद्धा कलेला जास्त महत्व आहे. कला तुम्हाला कसं जगायचं हे शिकवत असते. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेश घ्यावा. कला शाखेतून वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आहेत, वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या संधी आहेत, तुम्हाला या ठिकाणी शिक्षक प्राध्यापक होण्यासाठी संधी आहे, लेखक होण्याची संधी आहे, कथाकार होण्याची संधी आहे, अनुवादक होण्याची संधी आहे, त्याचबरोबर चित्रपटात काम करण्याची संधी आहे, नाटकात काम करण्याची संधी आहे. एक ना अनेक संधी कला शाखेमध्ये तुम्हाला कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. याकरिता फक्त एकच आहे की तुम्ही उघड्या डोळ्यांनी त्या सगळ्या संधींकडे पाहिलं पाहिजे. अगदी खरं आहे सर, तुम्ही खूप साऱ्या संधी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कला शाखेकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा आणि विशेषतः त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलेल. आता थोड्या वेगळ्या विषयावर बोलूया. तुमचे जे अनेक लेख आहेत ना सर, त्याच्यामध्ये काही विशेष लेख मी सांगते. आत्ताच आपण त्याचा उल्लेख केला. याच्यामध्ये 2 आत्मकथन आहेत. मी पुस्तक बोलतोय आणि मी वर्गखोली बोलते. याच्याशिवाय आणखीन काही लेख मला फार आवडले. ते म्हणजे टिकटिक घड्याळाची, गर्दीतला एकाकीपणा आणि मृत्यू अंतिम सत्य. हे लेख जे आहेत ना सर, हे ललित लेखनाकडे वळणारे किंवा झुकणारे लेख आहेत. तर त्यामुळे मला तुमच्यामध्ये ललित लेखनाची बीज जाणवत आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही काही आगामी लेखन करणार आहात का, किंवा तुम्हाला काय वाटतं की म्हणजे वैचारिक लेखनाच्या बरोबरच याच्यामध्ये ललित लेखनाची सुद्धा बीज आहे? निश्चित मॅडम, म्हणजे आवड म्हणून लिहित गेलो. खरं तर मला हे साहित्य प्रकार नंतर तुमच्यासारख्या अनुभवी लेखकांकडून कळाले की म्हणजे बाबा हे जे लिहिलं आहे ते वैचारिक लेखनात मोडतं, किंवा हे जे लेख आहेत ते ललित लेखनाकडे झुकलेले आहेत. आता ठरवून असं काही केलं नव्हतं, परंतु सहज सुचत गेलं आणि लिहित गेलो. आता त्याच्यामध्ये गर्दीतला एकाकीपणा हा जो लेख आहे, तो लेख अशी गडबड झाली की आमचा जवळचा एक मित्र ज्याने आत्महत्या केली, आणि आत्महत्या केल्यानंतर मी हरखून गेलो. मी स्वतःला विचारू लागलो की हा कालपर्यंत आपल्या बरोबर होता आणि आज आपल्याला सोडून गेला आहे. आणि मग मी अस्वस्थ झालो आणि त्या अस्वस्थतेतून लिहायला लागलो की माणसं भरपूर आहेत आजूबाजूला, पण ती माणसं म्हणजे गर्दी आहे, पण तो माणूस म्हणून एकटाच आहे, एकाकी आहे. त्याला आपलं जे दुःख आहे ते सांगण्यासाठी जवळचं असं कुणी नाही, हक्काचं असं कुणी नाहीये. आणि आज आपण बघतो आहोत की शाळा महाविद्यालयाच्या निमित्तानं किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अनेक जण आपलं गाव सोडून शहरी भागामध्ये राहतात. शहरी भागामध्ये माणसांची गर्दी खूप असते, पण जवळचं आणि हक्काचं कुणीच असत नाही, ज्याला आपल्या मनातल्या वेदना, आपल्या मनातल्या व्यथा सांगता येतील. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की तो सगळ्यांमध्ये असतो पण एकटा असतो. आणि मग त्याचं जे दुःख आहे तो कधीतरी आत्महत्येच्या रूपात एकदम टोकाचा निर्णय घेऊन व्यक्त करतो, तेव्हाच सगळ्या लोकांना कळतं की अरे हा आपल्यामध्ये होता पण आपल्यामध्ये नव्हता. अगदी खरं. असे 2 प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांच्या बाबतीत घडले, आणि म्हणून मग मी ते हेलावून गेलो, आणि त्या हेलावून गेल्यामुळे मी तो लेख लिहिला की गर्दीतला एकाकीपणा म्हणून. वास्तविक पाहता आत्महत्या हा काही कुठल्याच ह्याच्यावरचा उपाय असूच शकत नाही, म्हणजे असूच शकत नाही. प्रत्येक प्रश्नाला काही ना काहीतरी उत्तर असतं. जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की माणसाने कशी परिस्थिती आली तर 4 शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. ते शब्द आहेत ए वक्त गुजर जाएगा. हे 4च शब्द आहेत. ए वक्त गुजर जाएगा. परिस्थिती बदलत असते. आयुष्य म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ आहे. आज एखाद्या माणसाला मान मिळाला तर उद्या त्याचा अपमान होऊ शकतो, उद्या अपमान मिळाला तर पुन्हा त्याचा सन्मान होऊ शकतो. हे आयुष्यात चालत राहणार आहे. ही जी बदलणारी परिस्थिती आहे ते स्वीकारण्याचं धैर्य आपल्यामध्ये आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण कुठे ना कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे. आपल्या हक्काची माणसं आपल्या आजूबाजूला असली पाहिजेत, नुसती गर्दी असून उपयोग नाही. आणि म्हणून तो लेख त्याच्यामध्ये लिहिला. तो ललित लेख होता असं अनेकांना वाटलं, परंतु ते मला जाणवलेली ती एक अस्वस्थता होती. टिकटिक घड्याळाची असेल. आता त्या टिकटिक घड्याळाच्या मध्ये मुद्दा असा आहे, ते घड्याळ हातावर आहे, भिंतीवर आहे, का प्रत्येक माणसाच्या मानगुटीवर आहे, हेच नेमकं मला कळत नाही कधी कधी.
आणि म्हणून मग त्याच्यातून मग मी ते लिहिलं की बाबा हे काय चाललंय, हे घड्याळ सारखं आपल्याला प्रत्येकालाच, म्हणजे आता सुद्धा आपण बोलतो आहोत पण आपल्या सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडेच असतं आणि ते घड्याळ आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं. मग काही चांगल्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ते एक गोष्ट मला त्याच्यातली चांगली अशी जाणवते ती म्हणजे अष्टोप्रहर ते काम करत असतं. कुणी पाहतंय म्हणून काम करत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की शाळा महाविद्यालयामध्ये किंवा कोणत्याही कार्यालयामध्ये बॉस बघतो आहे किंवा वरिष्ठ अधिकारी बघतो आहोत म्हणून लोक काम करतात. पण घड्याळाचं तसं नाही. घड्याळाकडनं हा शिकण्यासारखा गुण आहे की तो कोणी पाहत असेल नसेल आपलं आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असतो. ते टिकटिक घड्याळाचे सातत्याने चालूच असते आणि तो सातत्यपूर्ण काम करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो. हेही गुण आपण घड्याळाकडनं शिकला पाहिजे. पण घड्याळ मात्र मानगुटीवर बसू देऊ नये अशा पद्धतीची एक माझी भावना आहे. खरं आहे, खरं आहे, अगदी खरं आहे. ललित लेखनाची बीज तुमच्या लेखनात निश्चित दिसतात सर. तुमचं आगामी लेखन कोणतं, म्हणजे सध्या काही विचार केलेला आहे का की तुम्हाला पुढे काय लिहायचं आहे? कारण पहिलं पुस्तक आलेलं आहे आणि ते फार छान झालेलं आहे. तुम्हाला अनेक वाचकांचे अभिप्राय मिळालेले आहेत की तुम्ही उत्तम लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही आता निश्चित मनात काहीतरी विचार केला असेल की मला आणखी पुढेही लिहायचं आहे आणि लिहित राहा सर तुम्ही. तर आगामी लेखन तुम्ही काय करणार आहात? आपल्यासारख्यांच्या जाणकार साहित्यप्रेमींच्या शुभेच्छा यांच्या प्रेरणेमुळेच आता चांगलंच हळूहळू लिहू लागलो आहे आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत पुढचं पुस्तक येईल. त्याचं शीर्षक मी तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांसमोर मांडतो आहे. मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी असं त्या पुढच्या माझ्या पुस्तकाचं शीर्षक असणार आहे आणि तो सुद्धा म्हणजे वैचारिक लेख संग्रहच असणार आहे. हा समाज मॅडम खूप चांगला आहे परंतु तो अधिक चांगला व्हावा याच्यासाठी सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून माझा सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा असावा या दृष्टिकोनातून मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी हा लेखसंग्रह पुस्तक रूपात 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाचकांच्या हातामध्ये देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. अरे वा वा, खूपच छान सर. तुम्हाला भरपूर शुभेच्छा. सतत तुम्ही लिहित राहा. मी आणखीन एक प्रश्न जाता जाता तुम्हाला विचारणार आहे, शेवटचा प्रश्न, की प्रत्येकाला काही ना काहीतरी संदेश हा समाजाला देण्यासारखं त्याच्याकडे काहीतरी असतो. विशेषतः जे लोक शिक्षण क्षेत्रातले आहेत त्यांच्याकडे तर समाजाला एखादा संदेश देण्यासारखं भरपूर काही असतं. असं खूप काही असतं की जे त्यांना समाजाला सांगायचं असतं. तर तसं तुम्ही समाजाला काय संदेश द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून? विद्यार्थी, पालक आणि समाज ह्या सगळ्यांचा संबंध महाविद्यालयाशी येत असतो आणि म्हणून आम्ही नेहमी बोलत असताना म्हणतो की महाविद्यालय हे संस्कार घडविणारं केंद्र आहे. आता समाजामध्ये जे काही अनागोंदी कारभार चालू आहे, म्हणजे मस्साजोग सारखी झालेली घटना असेल किंवा परभणीत झालेली काही विकृत मानसिकतेतून झालेला घटनाक्रम असेल, ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर किंवा कल्याण, डोंबिवली, बदलापूर या ठिकाणी जे काही वाईट जे घडतं आहे त्यातून एक प्रकारची अस्वस्थता माझ्यासारख्याच्या अनेक लोकांच्या, माझ्यासारख्या म्हणजे मी एकटाच नाही, अनेकांच्या मनामध्ये ती अस्वस्थता निर्माण होते आणि म्हणून मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की बाबांनो, हा देश माझा आहे. तो देश चांगला राहावा या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपण सगळेच जण शाळेमध्ये असताना दररोज प्रार्थना म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण केवळ असं म्हणून चालणार नाही, तर ते आपल्या वर्तनात दिसलं पाहिजे. म्हणून माझा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या तरुणाईला संदेश असेल की आपण हा देश अधिक सुजलाम सुफलाम कसा होईल, हा देश महासत्तेकडे वाटचाल कशा पद्धतीने करेल आणि केवळ महासत्तेकडे नाही तर एक सुसंस्कृत आणि संवेदनशील भारत जो जगाला या ठिकाणी दिशा देणारा आहे. ज्या स्वामी विवेकानंदांनी भारताची मान ताठ केली, छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितल्यानंतर अजूनही अनेक देशांना हे महाराज आमच्या देशामध्ये का जन्माला आले नाहीत असं वाटतं. अशा प्रकारचे चारित्र्य संपन्न तरुणाई आपल्या माध्यमातून निर्माण व्हावी अशा पद्धतीचा एक संदेश मला देशातल्या तरुणाईला द्यावा वाटतो. कारण व्यसनाधीन तरुणाई किंवा या ठिकाणी चारित्र्य नसलेली तरुणाई ही देशाला परवडणारी नाहीये. त्याच्यामुळे चारित्र्य संपन्न तरुणाई आणि व्यसनमुक्त तरुणाई तुमच्या माध्यमातून म्हणजे तरुणाई निर्माण झाली तर निश्चितच भारत हा आहे त्यापेक्षा अधिक चांगला बनण्यासाठी मदत होईल. अगदी खरं आहे सर.
सुसंस्कृत मन त्यासाठी आपण घडवली पाहिजेत आणि सुसंस्कृत मन तेव्हाच घडतात जेव्हा त्या व्यक्ती या वाचन समृद्ध होतात. आयुष्याच्या अनेक अनवट जागा सुरेल करणारं पुस्तक नावाचं मिटलेलं गाणं आपली वाट बघत असतं आणि जेव्हा आपण ते पुस्तक घेतो, वाचायला लागतो, त्यावेळेला आपली मनं आपोआप सुसंस्कृत होत जातात. आपण जसजसे वाचन समृद्ध होत जातो तसतसे आपले विचार बदलायला लागतात आणि मग हळूहळू अशा व्यक्ती बदलल्या की मग समाजही बदलतो, बदलायला लागतो आणि मग एक सुसंस्कृत चारित्र्य संपन्न असा समाजाची निर्मिती होते. आज आपण या युट्यूब चॅनलवर आलात, आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात, आपले इतके सुंदर विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले आणि आपल्या पुस्तकाविषयी भरपूर चर्चा आज घडलेली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. लेखिका अश्विनी युट्यूब चॅनलवर आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी आपण ही मुलाखत संपवतोय. रसिक हो, तुम्हाला ही मुलाखत वाटली मला जरूर कळवा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.